तुझी झाला का काम केलं आता तुला वाटलं त्या माणसांनी केलं मग मी तर एकदम डेंजर लगेच बोलायला रेडी काय करत असतो रे तिथं जाळून जाळून गेली का अशी मार्कशी अच्छा कोणाची ती बॉटल दीपकने आंबे दिले का नाही हो अश्विनी दीदीने दिलेले आंबे ना नाही ना त्याच्यात रस होणार का हा हे मामाच्या घरचे आंबे हिरावाडीचे हा मोठे आंबे नाही कालचा राजापुरी मला केसर आवडतं आय लव्ह केशर मला असं वाटतं सालीसह टाकून द्यावं तुमचं विराट इकडे प्लीज प्लीज बाबू हे आईला नाही पोरगा नाही करणार मी कोण करत नाही बाबू नाही करू दे ना आग तुला नंतर दाखवायला येऊ प्लीज ना केली असती ना थोडीशी सगळं लक्ष ठेवायला पाणी पाहिलं कसं पाचून दादाची कॉपी आहे ना दुसरी कार्बन कॉपी पाण्यामध्ये टाकायचं का पाण्यात टाकलं म्हणजे सगळं मिक्स होऊन जाईल ना सो आता मी तांदूळ निवडून भात लावली हे ना पाण्यामध्ये टाकायचं बरं का पाण्यात हा लिंबू टाक पाण्यात एकच टाकलं तरी चालतं हा डायरेक्ट टाकलं तरी होईल ना तो हा मला माझं लागतं मध्ये टाकून आणि पिवळी खिचडी ना हा सगळ्यांना मसाले पडलेलं आहे थोडीच करू का मग तरी पण मग लिंबू टाकून सैल करायची का कोरडी करायची तरी कर ना तांदूळ धुतले मुगाची डाळ मुगाची डाळ घेतली मी खिचडीला मुगाची डाळ कशासाठी पुऱ्यांसाठी पुऱ्यामध्ये कोण मुगाची डाळ नवीन नवीन काही पण निघतं बाबा कली येऊ काही पण बोल एक ठिकाणी आमरसामध्ये नॉनव्हेज टाकून खाल्लं पाहिलंय खाताना काही कोण होतं बघितला व्हिडिओ लोक ना व्हायरल होण्यासाठी काय पण करतात मीठ आणि तिखट एकत्र ऍक्च्युअल मध्ये काय नसतं आईस्क्रीम मध्ये भजे कोण काढतात तो का रिअल व्हिडिओ होता अर्थात खाणारे खात पण असतील ते त्याच्यात पण असं पण नमुने नसतात दळायचं चलो 20 मिनिट मिरची डालते मी मिरची तळायला तेल काढायला लागेल आता तेलच नाहीये लसूण टाकलेला आहे
कोणती चायनीज स्टाईल होती? चायनीज स्टाईल होती का? कोणते उडताय ना ते? लास्ट टाइम पाहिलं मी इथं कसं टाकला बसला होता. हा बाबू, खिचडी भात पुरी. बापरे. स्कूलच्या टीचरने ब्लॉग बघितला तर म्हणले ही घरी किती गंदा मुलगा आहे. नया है हम. मम्मा लस दे. हाँ भूख लागली. बोलून मला ए, मी आलो. 15-20 मिनिटं. गव्हाचं पीठ टाकलंय, मीठ, थोडंसं लिंबू टाकतेय, बी पडली याच्यात, थोडासा रवा घालतेय. थोडंसं 2 दाणे मीठ जास्त घातलंय मी, कारण की थोडं मीठ असलं की रुचकर लागतं ना. अच्छा. नॉर्मली आपण चपात्यांच्या पिठात मीठ नाही घालत. आणि आपण जे प्रोसेस केला आता ते ह्याच्यासाठी केलं कारण की जेव्हा पुरी तळल्या जाते तेव्हा त्याच्यात तेल नाही जात. दोन्ही पण येतील गोष्टी. अति आहे संकटात नाही. मला नाही वाटत एवढा रस करायची गरज आहे ना. एवढा बस झाला. अजून झाले तुमच्या हिशोबाने ना का बोलू, एवढं कोणी खात नाही. एक आंब्याचा रस एक जण तुला काल आणला होता ना मी. मम्मी पप्पा दादा तू विराट, मी एवढा खातच नाही. आधी हा ना म्हणजे नाही घेतला आधी. ठीक आहे. आधी विराट, मम्मी पप्पा दादा.
ते अश्विन दिदीचे आणायला पाहिजे होते वरचे 2 हा खराब होत चालले ते जास्त पिकून गेले आणि इथंच आहे विराट, इकडे पटकन. काय ते कातडे काय श्लम वेळ झाला हा म्हटलं ना. आणि तर खूप सोपं आहे बाबा. डायरेक्ट पोहेच टाकले आधी दादा हा कशाला नाहीये काय करायला आई तर बाबा बोलले की बर्थडे केले तर आवाज पण घेऊन ये. पैसेच नाही. केले तर बरं जायला खाली बाय बरं. दोन याच्यात काढावं लागेल. अजून काय थांब जरा आता तू एक मिनिट. विराट काय हे त्याने आधीच सांगायचं रस नाही खायला. दादा कधीच टायमिंगवर सांगतच हा नाही ना. असं तोंडावर पटकन की नाही मी नाही जेवणार आहे. काय विचारल्यावर मग म्हणता मी नाही खाणार आहे. टाका टाकली ना थोडीशी त्याच्यात. हा आता मी पीठ मळलं सगळ्यांचंच मळलं ना. सगळ्यांचाच स्वयंपाक केला. बरं कोणाला देऊन टाका. वाईट होतं काय केलं हं? हो हं? काय बोलता कोणाला दिलं? पेपर ठेवला असता ना. हो मी सगळी शाई लागते त्याला. आई
जेवायचं तुला आता. कोणी तोंडात काय टाकलं पाव कोणी मम्मी म्हणतात. चल काय खातोय लवकर इकडे. पीठ तोंडात घालून झोपलं तर नाही जातात. नाही झोपेल नाही जाते. ते तुम्ही लोक ऐकते. पटकन आवरा ना तुम्ही. झाली का पुरी? हो बाबू चला. माझा 8 वाजेचा टाइम दिला होता माहिती का. मस्त पाणी घे. मला खिचडी वाट नको. नको. आओ 8 वाजेचा टाइम दिला होता कसं होईल. मला खिचडी वाट नको. होईल थांब. होतं जा. आई नसले. इकडे आणता. आई आता अरे इकडे जावायचं. आणला हो रे बाबू तुला डाटा देताय ना माझी ते नको येईल. आधी पुरी पण नाही खाणार आहे का. हा द्या ना तूप घाला ना त्याच्यात भातावर. तुम्ही त्याच्यात नाही हो डबा बघा. दाखवू देऊ त्याला. व्हिडिओ गेलो तो पप्पांना बोलता येईल. कॉन्शियस होता ना. एक मम्मीला लगेच ताट करून द्या म्हणजे लगेच गरम गरम अंदाज. काय विचारा ना. मम्मी रस आणू ना. रसाला काही प्रॉब्लेम नाही तसा. खोकला आला तर डब्याचं पाणी त्याचं बाजूला. काय हे बघा सांगा तूप टाकले म्हणून. टाकले. उभी झाली उभी.
चांगला आहे ना, मऊ आहे. थोडं ऑइली ना, मला ऑइल तर राहणार. देऊ का? प्रेस करून देऊ का? हा फ्रीज तुम्ही ओपन केलं. सो गाईज एकदम धावपळ करत करत स्वयंपाक बनवता सगळ्यांना जेवण दिल्यानंतर आम्ही ते बेल्ट तर लाव बाबा. मीटिंग होतं माझं तर तिकडे गेलेलो आणि टायमिंगवर काय करू काय नाही अशा विचाराने मी एकदम सिंपल हेअरस्टाईल केलेली. कारण मी काल तेल चंपी केली होती आणि आज मला हेअर वॉश करायचा होता. हेअर वॉश करायला जमलं नाही मग मी शेवटचं माझ्याकडे एकच ऑप्शन असतं की हेअरस्टाईल कूल पण वाटली पाहिजे, छान पण वाटली पाहिजे आणि लाईट तर बिलकुलच नाही आहे. काय झालंय आता गाडीला लाईट नाही यारशी. ओके आता दिसतंय का मी? हां तर सिंपल अशी हेअरस्टाईल जी छान पण वाटली पाहिजे, अट्रॅक्टिव्ह पण वाटली पाहिजे, तेल चंपी केलेलं पण नाही वाटलं पाहिजे. तर त्या हिशोबाने मी हेअरस्टाईल केली. काही चाललंय माझं धावपळ सकाळी उठल्यापासून दुपारी थोडंसं बसते, टाइमपास करते, बस तेवढंच असतं. त्याच्यानंतर जी टाइमपास एडिटिंग म्हणजे तेच बसून कॉन्स्टंट काम चाललंय, जीवाला शांतीच नाही. आणि आता इतकी जाम भूक लागली आहे. फंक्शन आहे त्याच्यासाठी आधी काही प्रिपरेशन करायचं आहे नाशिकमध्ये, जे आता तुम्हाला काही दिवसांनी दिसणारच आहे. म्हणून त्यांच्यासोबत थोडंसं एक मीटिंग होतं, त्यांना टाइम दिला होता. मग मी काय केलेलं, जेवण बनवून झालं, सगळ्यांची जेवणं झाली, विराटला जेवू घातलं आणि मग ते जे किचन ओटावर भांडी होते ते तसेच आहेत अजून. मम्मीला बोलले की मी तिकडून आल्यानंतर ते आवरून घेते, मला हे हेल्प करतील आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं जण जेवू. जेवण झाल्यानंतर पण पुन्हा अजून एक काम आहे व्हिडिओजला घेऊन. मग व्हिडिओ झाल्यानंतर मग मी कुठे फायनली झोपणार आहे. पण ट्रस्ट मी खूप दमायला होतं यार, इतकं दमायला होतं ना की मी तुम्हाला वर्ड्समध्ये सांगू नाही शकत. आहे कॉन्स्टंट धावपळ चालू आणि धावपळीत ना मी कॅमेरा पकडणं पण होत नाही ना, व्हिडिओज बनवणं होतं आणि बनवले तरी ते इतके साईडला पडून राहतात. व्लॉग्स मी बनवून ठेवते पण ते एडिट होत नाही, मग ते लाईव्ह जात नाही. खूप गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण काय सांगू आणि काय गाराणे करू माझ्याच लाईफला घेऊन. जे पण आहे बेस्ट आहे, अगदी नाही असं नाही, इंटरेस्टिंगच होतं आहे आणि त्याच्यासाठी मला टाईम नाही भेटत आहे. कारण ते जसं नवीन घर चाललंय, घरामध्ये शिफ्टिंग चालू आहे, किचनमधलं सामान जे मला अनबॉक्सिंग करायचं आहे, मग ते लावायचं कसं, कुठे लावायचं, लगेच किचन ट्रॉलीज नाही आहेत त्या बनायला आता 1 वर्ष तरी लागेल किंवा 6 महिने मॅक्स टू मॅक्स. त्याच्यानंतरच मग जे आहे ते सामान व्यवस्थित लागलं जाईल. पण तोपर्यंत कसं ठेवायचं तो एक मोठा टास्क आहे. परत घर स्वच्छ करायचं, रूम आवरायचं आणि ते गर्दी आहे त्याच्यामुळे मला बोलता नाही येणार आहे. सो असं काही कॉन्स्टंट चाललेलं आहे आणि शेजारची पब्लिक माझ्याकडे बघत होते. आता काय बडबडत असते नुसती फोन समोर ठेवून. आता मी घरी पोहोचले, घरात जाते, पहिले काय परिस्थिती आहे, विराट झोपलाय की नाही ते बघते, मग त्याच्यानंतर खायचं प्यायचं. सगळ्या लाईट्स ऑफ झालेल्या आहेत, दाखवते मी तुम्हाला बेट. बघताय लाईट्स ऑफ झाल्यात, किचनमध्ये लाईट नाही आहे. पहिले आता किचन गाठते, त्याच्यानंतर काय रे गाडी काढायची का नाही ना. हे इकडून जिन्याने आम्हाला वरती जायचं असतं, ते दिसतंय तिकडून वरती जातो, खालचं आवरून मग वरचं आवरायला लागतं. मोठा काटा 6 वर जाऊ झालं काही. Any help? माझं काम असतं तेव्हा मी शिकत. मी जेव्हाही माझं काम करत असते, मग ते कुठलंही काम असू दे, त्याला मी टाईम लावून काम करते.
जेव्हा मी टाईम लावून कुठलंही काम करते ना तर ते लवकर संपतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे कधीही करताना पहिले तर टाईम लावते आणि मग माझं स्पीड वाढतं आणि त्याच्या अकॉर्डिंग माझं काम लवकरही संपतं. तर ते मला इझी जातं. तर आताही मी तसंच केलं आहे, टाईम लावून भांडी घासते आणि माझं स्पीड तुम्ही बघताय. असं नाही की मी फास्ट मोशन केलं आहे, फास्ट मोशन तर आहेच पण माझ्या कामाचं स्पीडही तितकंच आहे. आज माझ्या नवऱ्याला माझ्यासोबतच जेवायचं होतं आणि आज त्यांना मॅच बघायची होती. बघता आम्हाला खायचं होतं. तर मग मी त्यांना म्हटलं मी पहिले तर भांडी घासते आणि त्याच्यानंतर खायला घेते, कारण मी जेव्हा की एकदा जेवले ना तर मला परत काम करायची इच्छा नाही होत, झोप येते आणि तेवढी एनर्जीच नसते की मी एवढं सगळं काम करू. म्हणजे भांडी वगैरे सगळं त्याला टाईम किती नाही म्हटलं तरी एनर्जी द्यावीच लागते आणि मग ती एनर्जी माझ्यात नाही राहत जेव्हा मी जेवते. जेवण केल्यानंतर थोडंसं आळशी बनल्यासारखं वाटतं आणि मग मला फक्त बसायचं असतं किंवा मग शतपावली वगैरे ते मी करते. तर मी पटकन माझं काम संपवून आणि खायला घेते. आज आमरस होता, नवऱ्याचं फेवरेट जेवण आहे. आज तसं तर लेटच झालं आहे जेवायला, कारण आमरस जेव्हा असतो तेव्हा इतकं लेट नाही खायला पाहिजे. पण आमचं काम पण होतं बाहेर, आम्ही मीटिंग संपवून आलो आणि आता मग जेवायला बसलेलो आहोत. पाठ दुखते ना, माझी पण पाठ दुखते खूप. आणि घरातली सगळी पलटण झोपी गेलेली आहे. आमच्याकडे तसं तर 10चा रूल आहे, 10ला सगळेजण झोपी जातात आणि मम्मीचं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्याही सध्या खूप लवकर झोपत आहेत. पोरं झोपलेली आहे आणि आम्ही निवांत असे दोघीजणं जेवतोत. आणि तुम्हाला असे व्लॉग्स माझे आवडतात का हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मी नक्कीच तुमच्याकरता माझे असे किचनवाले व्लॉग्स घेऊन येत राहीन. बाय बाय. कायच